2014 साली ह्या ठाणे कळवा पुलाचे बांधकाम सुरू झाले होते. ठाणे कळव्याला जोडणारा हा तिसरा पूल आहे. जुना जो पूल आहे तो वन वे केलेला आहे. तर आता ह्या ठाणे कळवा नवीन पुलावरून तुम्ही कळव्या नाक्याला न उतरता सरळ बेलापूरच्या दिशेने जाऊ शकता. हा उजवीकडचा पूल बेलापूरच्या दिशेने जात आहे. प्रमोद तळवळकर ह्या चॅनलवरती मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन ब्लॉग. तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आता ठाणे कळवा नवीन ब्रिजवरून कळवा नाक्यापर्यंत शिवाजी पुतळ्यापर्यंत प्रवास करणार आहोत. 2014 साली ह्या ठाणे कळवा पुलाचे बांधकाम सुरू झाले होते. हा संपूर्ण मार्ग 2.4 किलोमीटर्सचा आहे. त्यापैकी यू आकाराचा जो पूल जो आहे तो 1.5 किलोमीटरचा आहे. ठाणे कळवा नवीन पुलाचा मार्ग क्रीक रोडपासून सुरू होतो, साकेत रोड, त्यानंतर मग कळव्या नाक्यापर्यंत आहे आणि खाडी पार करून ठाणे बेलापूर रोडला पण जाऊन मिळतो. हा ठाणे कळवा नवीन पूल तयार झाल्यानंतर जुना जो पूल जो आहे तो वन वे केलेला आहे. नोव्हेंबर 2022 साली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या तिसऱ्या कळव्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. ठाणे कळव्याला जोडणारा हा तिसरा पूल आहे. ह्या ठाणे कळवा नवीन पुलावरून पुढे गेल्यावरती डावीकडे आपण कळव्या नाक्याला शिवाजी पुतळ्याजवळ उतरतो आणि सरळ गेल्यावरती ठाणे बेलापूर रोडला जोडला जातो. ठाण्यावरून आपल्याला जर नवी मुंबईला जर जायचं असेल तर ह्या पुलावरून जाताना आपल्याला वाहतूक कोंडी टाळता येते. पूर्वी नवी मुंबईला जाताना कळव्या नाक्यावरती ट्रॅफिक आणि सिग्नल्समुळे विलंब होत होता. तर आता ह्या ठाणे कळवा नवीन पुलावरून तुम्ही कळव्या नाक्याला न उतरता सरळ बेलापूरच्या दिशेने जाऊ शकता. हा उजवीकडचा पूल बेलापूरच्या दिशेने जात आहे. असेच मी नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.